वेलकम माय टू चॅनल लाईफ ऑफ रुही माही या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आजचा ब्लॉग घेऊन आलेले आहे की आम्ही रुही माहीच्या मामाच्या घरी म्हणजे त्याच्या बाळाला बघायला आणि माझ्या आईवडिलांना बघायला गेलेली आहे. ते मी शूट केलेले आहे. तर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच गप्पा गोष्टी असंच होणार आहे, एवढं काही नाही आहे. बट आता हे इकडे आहे, तुम्हाला माहीत असेल हे जावलीमध्ये जर राहत असतील, तालुका जावलीमध्ये आहेत हे जे आहे गाव माझं ते. आता आम्ही इथे निघालेलो आहोत, तिकडचीच व्ह्यू आहे. पण मी खूप एक्सायटेड होते कारण खूपच दिवसांनी मी जे आहे ते तिकडे चालले होते. कारण जे आहे इकडे मुंबईला जास्त रुटीनचं मुलांचं वगैरे. तर हे भावाच्या मुलाला कपडे घेण्यासाठी आम्ही गेलेलो आहोत. कारण खूप दिवसातून त्याला पहिल्यांदाच मी भेटते जन्मल्यापासून. सो म्हणलं ठीक आहे, त्याला कपडे घेऊन जावं. आता कपडे सर्वांच्याच पसंतीचे आम्ही घेतलेले आहेत. छान होते कपडे. आता इथे आम्ही मांढरदेवमधून वाईला निघालेलो आहोत. बट गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, तो थोडा चेकआउट केला बट काही नाही झाला सॉल्व. म्हणलं ठीक आहे बघूया पुढे. आता ते बोलले काय त्यांनाच माहिती आहे बट नाही झाला सॉल्व. सो आता हे तिकडचं सातारचं वाईमधला व्ह्यू आहे, आजूबाजूचा परिसर आहे. तर त्यासोबत आमच्या गप्पा गोष्टी आणि निवांत चाललं होतं. तर असं आम्ही उन्हाचं सकाळी निघालेलो आहोत. मला वाटते 10:30-11 वाजता तरी आम्ही निघालेलो आहोत. भावाचा कॉल आला मध्येच, तो बोलला इकडे हे बोलले आपण डायरेक्टली तिकडे जाऊया म्हणजे तुझ्या आई वडिलांना भेटायला. बट तो नाही बोलला, पहिला बेबीला बघा आणि मग आज राहा इकडे, रेस्ट करा, जेवण वगैरे करा आणि मग सकाळी उठून येते जाऊया. तर म्हटलं ह्यांना म्हणजे ठीक आहे, आपण खूप दिवसातून भेटतोय आणि खूप एक्सायटेड होते दोन्हीकडे पण जायला आम्ही सगळीच. तर म्हणलं ठीक आहे जाऊया तिकडे सातारला. तर आम्ही सातारला गेलेलो आहोत. इथून आम्ही सकाळी इथे म्हणजे सातारचं आहे हे, संध्याकाळी निघालेलो आहे 4-4:30 वाजता निघालेलो आहोत तिकडे सातारला. कारण तिथून जास्त काही लांब नाही आहे आणि 4 व्हीलर होतं तर आम्ही तिकडे गेलेलो आहेत. तर तरी पण मध्येच ऊन थोडं लागत होतं, तो छास घेतला बट एवढा काही खास नाही लागला. आता इथे गेल्या एंट्री केल्या हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झाला आणि रुहीमाई खूप एक्सायटेड होत्या बाळाला बघायला त्यांच्या मामाचं. तर खूप त्या बिझी होत्या. आता ही आहे इंजिनियर मावशी, म्हणजे माझी बहीण आणि रुहीमाईची मावशी आहे. आता हिला इंजिनियर का म्हणते तर तिचं इंजिनिअरिंग झालंय आणि मला बहिणी आहेत भरपूर. सो मी हिला इंजिनियर मावशी असं रुहीमाईला बोलते कारण कळेल पण, आणि तिचं शिक्षणही झालेलं आहे तेवढं सर मी त्यांना तसंच बोलायला लावते. आता हे भावाच्या तिकडचं मंदिर आहे, अतिशय सुंदर आहे आणि ती वहिनी आहे अतिशय छान प्रकारे देवपूजा करते. सो मी ते शूट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये पण खूप छान ठेवलेलं आहे. बट मी ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी कॅप्चर केलेल्या आहेत. माहीत नाही तर त्यांना माहीत आहे की नाही, पण मी केलेले आहे कारण आपल्या तेवढ्याच आठवणी राहतात आणि मला शूट करायचं होतं चांगल्या गोष्टी. सो भावाचा मुलाला भेटले, अतिशय सुंदर आहे भावाचा मुलगा पण. पूर्ण नाही दाखवू शकले बिकॉज ते छोटा आहे त्यामुळे नाही दाखवलं. आता इथे आम्हाला भाऊ जेवण नॉनव्हेज वगैरे करत होतं, आपण म्हणलं नको कारण यांना थोडं लाईटच जेवायचं होतं. सर म्हणलं ठीक आहे, पनीरची वगैरे भाजी आणि असं नॉर्मल जेवणच त्यानं बनवलेलं आहे त्यांनी म्हणजे घरच्यांनी. आता आम्ही मुक्काम केला आणि सकाळी निघालेलो आहोत ते रडमुरला निघालेलो आहे. म्हणजे माझं जावलीमध्ये गाव आहे, तुम्हाला नाही समजणार, डोंगरावरती आहे. छोटा मोठा माझ्या आईवडिलांसाठी खाऊ घेतला, भरपूर घ्यायचं होतं काही छोट्या पण नाही यावेळेस तरी नाही जमलं. बघू पुढे काही अशा त्यांच्या आईवडिलांबद्दल आहे काय द्यायच्या वगैरे अशा गोष्टी. तर महिला बघत असतील, स्त्रिया माझा व्हिडिओ, तर तुम्ही खरंच तुमच्या आईवडिलांना लग्न झालं म्हणून काय झालं तर तुम्ही खाऊ वगैरे त्यांना बेसिक गोष्टी आहेत त्या घेऊन गेल्या पाहिजे तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग. सो मी तुम्हाला हे एक सांगू इच्छिते. माझी तर खूप आहे बट बघूया पुढे. तर हा तिकडचाच व्ह्यू आहे. आम्ही निघालेलो आहोत तिकडे आई वडिलांकडे. खूप एक्सायटेड पण होते आणि जायला, बट ठीक आहे आता भेटूया, बघूया काय होतंय ते. मी तिकडचं काय एवढं फारसं नाही शूट केलं आई वडिलांच्या तिकडचं. बट हे इथले गेल्या जे आहे ते मंदिर आहे तिकडचंच, आमच्या गावातलंच मंदिर आहे. छान आहे. खूप दिवसातून भेटले त्यामुळे थोडं वेगवेगळंच वाटत होतं. अरे हे असं झालंय का, ते तसं झालंय का, माइंडमध्ये खूप सारे क्वेश्चन येत होते. आणि हे इकडचं त्यांचं स्कूल आहे तिथे, अंगणवाडीपासून 4th स्टँडर्डपर्यंत त्यांचं तिथलं स्कूल आहे. बट अतिशय गावाला असून पण त्या
शिक्षकांनी म्हणजे बऱ्यापैकी ठेवलेलं आहे. मला बघून बरं वाटलं, तिथे लॉक होतं पण ठीक होतं, ते मी शूट केलेलं आहे थोडंफार. आता आतून कशी आहे त्यांचं माहीत नाही आहे, बट ठीक आहे असो. तर आम्ही आता निघालेलो आहोत, आम्ही घरी निघालेलो आहोत, म्हणजे आईवडिलांना भेटली मी आणि आम्ही जे आहे ते आमच्या घरी निघालेलो आहोत. त्याच दिवशी थोडंसं भेटलो, जेवलो वगैरे, आईने जेवण बनवलेलं आणि जे आहे ते आम्ही निघालेलो आहोत. कारण त्याच दिवशी आम्हाला संडेला जायचं होतं गावी, कारण गावाला मला वाटतं त्या दिवशी अहिल्याबाई होळकर यांची जयंती होती. मी ते पण शूट केलेलं, पण ते माझं डिलीट झालं, काहीतरी सेटिंगमध्ये जाऊन हे कशात तरी डिलीट झालं, सो मी नाही ते शेअर केलं. बट असो, पुढे बघूया. आताही ते हा रोड मेन रोडचा आहे. आम्ही नंतर राहिलो आणि एक दिवस राहिलो, मला वाटते मंडेला आम्ही निघून आलेलो आहोत. तो मेन रोडचा आहे मुंबईचा रस्ता, तो मी थोडा घेतलेला आहे, शूट केलेला आहे तो आहे. तर आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय कराल आणि असेच छान छान व्हिडिओ मी शूट करेन आणि नवीन इंटरेस्टिंग पुन्हा भेटीला येईन घेऊन. आणि हे आम्ही जेवत आहोत बाहेर, कारण रात्री लेट झालं पोचायला आणि घरी खूप घाण होते, तर म्हणलं ठीक आहे छोटं मोठं काहीतरी बाहेरच खाऊन जे आहे ते जावं. आणि गावाला यावेळेस या उन्हाळ्यामध्ये जांभळे, करवंदे, खूप मँगो खाल्ले, खूप बऱ्यापैकी गेलेला आहे माझा उन्हाळा, एवढा वाईट नाही गेलेला. छोटे मोठे ट्रॅव्हलिंग झालेले आहेत आणि खूप अशा प्रकारे गप्पा टप्पा मुलींसोबत टाईम स्पेंड केलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहेत माझा आजचा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडेल आणि आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन, नवीन विषय असं इंटरेस्टिंग असं. तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय.